केंद्र सरकारच्या पीएम ई बस सेवा योजनेतून सोलापूर महापालिकेला शहरासाठी 100 इलेक्ट्रिक बस मंजूर झाल्या आहेत। त्यातील पहिल्या टप्प्यात 30 बस येणार आहेत। बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशनचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। वसंत विहार सबस्टेशनवरून 33 केव्हीची लाईन त्या ठिकाणी नेली जात असून त्याचे खोदकाम सुरू झाले आहे। आता सोलापूरकरांसाठी जानेवारीत इलेक्ट्रिक बस येणार आहेत। त्यातून रिक्षाच्या तुलनेत निम्मेच तिकीट असणार आहे। दरम्यान वसंत विहार येथील महावितरणच्या सबस्टेशनवरून बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशनला वीज पुरवठा केला जाणार आहे। त्यासाठी धर्मवीर संभाजी महाराज चौक, हॉटेल एम्बेसेडर, प्रभाकर महाराज मंदिर, सम्राट चौकातून पुढे बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशनपर्यंत जमिनी अंतर्गत लाईन नेली जात आहे। त्यासाठी खोदकाम सुरू असून 1 महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे। चार्जिंग स्टेशनच्या कामासाठी अंदाजित 9.5 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। पहिल्या टप्प्यात 30 आणि उर्वरित बस पुढील टप्प्यात मिळणार आहेत। शहरातील 22 तर ग्रामीण मधील 24 मार्गांवर या बस धावतील असेही नियोजन आहे। वसंत विहार सबस्टेशनवरून बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशनपर्यंत 33 केव्हीची लाईन नेली जाणार आहे। नोव्हेंबर अखेर हे काम संपविण्याचे नियोजन असून त्याचे काम सध्या सुरू केले आहे। चार्जिंग स्टेशनच्या ठिकाणी सुरुवातीला 6 पॉइंट काढले जातील अशी माहिती सोलापूर शहराचे महावितरण कार्यकारी अभियंता RC पाटील यांनी दिली आहे।